त्यानंतर ग्रामीण भागामध्ये सुविधा नाहीत, तर तिथे हो. तुम्ही काय कराल? कसं काम कराल? तर 2 प्रकारे मला ही जबाबदारी करावी लागेल. एक तर सुविधा वाढाव्यात. त्यासाठी मी जिल्हा क्रीडा अधिकारी, संबंधित शिक्षणाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करेल, शासनाकडे पाठपुरावा करेल. केंद्र आणि राज्याच्या ज्या विविध योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून कुठे क्रीडांगण तयार करणे असेल, कुठे क्रीडांगणावरील साहित्य मिळत असेल, तर त्या संदर्भानं प्रयत्न करेल, की माझ्या तालुक्यामध्ये संसाधनं म्हणजे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट हे अवेलेबल झाले पाहिजे. दुसरं शाळा-शाळांमध्ये स्पोर्ट्स झाले पाहिजेत. तर त्यासाठी आता काही असे स्पोर्ट आहेत, की त्याला इक्विपमेंटची गरज नाही. जसं कबड्डी आहे, कुस्ती आहे, खो-खो आहे. हे खेळ सहज होऊ शकतात. तर त्या तालुक्यातील जे बी-ई-ओ आहे, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, त्यांची भेट घेऊन त्या संपूर्ण तालुक्यातल्या शाळांमध्ये अ, शिक्षणासोबत खेळ हे महत्वाचं आहे आणि त्याच्या